5चा अपनी की बॉडी. ए हा कोण आहे? तू आता निघ प्रॅक्टिकलला. बाय बाय. बाय बाय. प्रॅक्टिकल चांगलं दे. बाहेर कशाला तुमचं कॉलेज आम्ही नाही पाहिजे. आले तू कान किती. बस 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 आता बस. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी उठलो अँड आता चाललो जिम वर्कआउटला. आणि इकडे मोहित पण आलाय. हालत पाहू शकता तुम्ही, इतकी जाम थंडी वाजते त्याला. अँड आज आणली ग्लॅमर बिकॉज ऑफ थोडासा इश्यू झाला आहे. तर आपल्या घरीच लावली होती रात्री, सांगेल तुम्हाला नंतरच्या कधी एखाद्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण जाऊ मस्तपैकी जिम वर्कआउट करून येऊ. चलो गाईज, आता आम्ही फायनली जिमला पोहोचलोय अँड ओमचा अजून पत्ता नाही. तर आता आपण ओमला कॉल लावणार आहे. तर लगावतो कॉल. काय म्हणतो भाऊ आपण? खेळणार फोन आलाय. केव्हा आलाय फोन? नंबर दाखवून देऊ का? खप्पा खप फोन हॅलो. कुठे भाऊ? निघालो आता. आता 5-10 मिनिटं आधी बी निघाला होता तू. अरे भाऊ पाणी बॉटल भरतोय. 10 मिनिटं? ओ माय गॉड. ओके ओके ओके, आपण वर्कआउट चालू करू तो येईल तोपर्यंत. चला. अरे आज तर डिक्की पण नाही. आज आपण ॲथरने आणली ना. हे पिशवीमध्ये तिकडे ठेवलं जाईल ना चेंजिंग रूम मध्ये. चलो गाईज, जिमला आलो की गाडीला चावी राहिलाच पाहिजे. काहीतरी आमचा 36चा आकडा आहे. हे बघ, आज बी मोहित नाही चावी गाडीलाच राहू दिलेली. काही सीन आहे आय डोंट नो, बट जिम मारता मारता लक्षात आलं की चावी गाडीला जाऊन गेली. स्वतः चावी घेतली, ओम पण आला अँड बाकी वर्कआउट आपण कम्प्लीट करू आता. अपनी की बॉडी. फायनली गाईज, अजून पण अंधारच आहे अँड आमचं जिम वर्कआउट कम्प्लीट झालंय. एकदम फ्रेश वाटतंय. वाव, ब्युटिफुल फिलिंग. चला. अरे तुला लाज वाटते? रोज चाय वाटीच असणार गाडीला. चावी मनाकडे गेला पण आला होता. प्रूफ आहे माझ्याकडे ब्लॉग मध्ये डायरेक्ट. चला गाड्या बिड्या काढा. चप्पलचं काय करायचं? तुझ्याकडे का माझी चप्पल? दाखव, मी घेऊन जातो त्या पिशूमध्ये टाकून दे. चलो बाय बाय. काही शेड्यूल असेल कॉल करा, बनवून टाकू. बरं ओके ओके लागेल आता. चला, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू आहे आता. चपला बुटांचे एक्सपोर्ट चालू आहे, तस्करी चालू आहे. मी आता स्वेटर घालून घेतो, जाम थंडी वाजते. तर आता काही नियोजन बनलं तर तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपण घरी जाऊ. मी काय म्हणतो, आज 26 जानेवारी आपण 15 ऑगस्ट काही नाही. चला घोषणा देऊ घोषणा. मी काय म्हणतो, आपल्याला एकदम कडक आवाजात घोषणा द्यायची. भारत माता की जय. चलो. वाव, देशभक्ती जागा. सगळे पाहत आहे. अरे मग भारत माता त्याचीच झालो आहे आता. चला चला चला. तुला आता निघतो घराकडे, काही विषय नाही. फायनली गाईज घरी पोहोचलोय. घे तुझं चप्पल काढून दे फक्त. चलो बाय बाय. हो काय अडचण नाही. फायनली हो काय अडचण नाही. मस्त वर्कआउट झाला. आता मस्तपैकी मी आंघोळ करतो, रेडी होतो लवकरात लवकर. अँड आज 26 जानेवारी, त्या विषयी नाही. आम्ही येत होतो सगळे ठिकाणी नाही का, शाळेतले ते मुलं सर्व रेडी होऊन बिना बॅगचे बिना दप्तरचे नाही का, ती जी फिलिंग राहायची उद्या बिना बॅगचं शाळेत जायचं आहे. तर सगळे एक्सायटेड होते. आम्ही येता पहिली पब्लिक. तर आता काही विषय नाही, आवरून घेतो, आंघोळ वगैरे करतो अँड बाकीचा सीन मी तुम्हाला रेडी झाल्यावर सांगतो आता पुढचा. फायनली गाईज नाव आय एम रेडी अँड आता सीन असा होता. तर मोहितचा आज प्रॅक्टिकल आहे. सो प्रॅक्टिकलला निघालो आहे आम्ही. त्याला सोडायचं आहे. 2 मिनटांमध्ये बसून घेतो, मग तुम्हाला पूर्ण सविस्तर गोष्ट सांगतो. ओ माय गॉड. रे. तर आता रितेश पण येतो आमच्यासोबत अँड सीन असा होता गाईज. ॲथर हे बघा ॲथर. तर थोडासा बेल्ट लूज झाला म्हणून बेल्ट सरकला म्हणून ॲथर काही काढता येणार नाही. आणि सकाळी सकाळी वाजले 7:30ला प्रॅक्टिकल आहे आणि आम्ही 7:27 निघालोय. 3 मिनिटात पोहोचायचं आहे मोहितच्या कॉलेजला. तर काही सीन आहे? काहीच सीन नाही. सीन काहीच नाही का? फुल गाई होऊन गेलेली. 3 मिनिटात कसं पोहोचायचं? आणि मी काय म्हणतो, आज 26 जानेवारी आहे मोहित, आणि आज बी आजादी नाही भाऊ, आजच प्रॅक्टिकल. तर आता इकडनं रितेश पण येतो. इकडे दूध द्यायला गेला होता. तर मग कुठली रे? तर आता रितेशला घ्यायचंय अँड डायरेक्ट
प्रॅक्टिकल तो बघ रितेश आला पुढे गेला म्हणजे तो Oh my गाडी पण God. इकडे येईल ना. कुठे रितेश आला? नाही रे दुसराच येतो गडी तर वा सकाळी आहे काहीच वातावरण पाहा आम्ही एकदम जबरदस्त हाय का? एक कॉल कर रे मोहित्या कॉल कर होता काय? 1 मिनिटात आलो म्हणे. 2 मिनिटं घ्या तिथे. मिनिटं नाही 2 किती मिनिटं होऊन गेले अरे वा बापरे. हॅपी 26 जानेवारी मग काय सांगू आता इंडिपेंडन्स डे. आला बरं इथं पिकअप पिकअप घेऊन आला बरं त्या पिकअप घेऊन आलाय गाईस कुठे ये पटकन सोडे मग त्याकडे डायरेक्ट नो रिस्पॉन्स औषध काय हॅलो हॅलो ए भाऊ अरे हो काय रे पहिले ना टाइम गेला नाही ते गाईज 1 मिनिट बाकी आहे बघ. गाई. ब्लर होतोय यार ब्लर काय होतंय आला गाईज रितेश आला बरं का रितेश आला उतर. अरे बस ना, अरे बसा ना तो. ए हा कोण आहे चाल रे बैस ना बैस रे घेऊ रे तू ना अरे तू बैस ना पण अरे बेकार टाइम झालाय भाऊ त्या अजून मी नाटकच कराय ना आणि डाका कुठे टाकलाय खरं सांग डाका टाकलाय गम तू मोबाईल देतो का रितेशचा मी घेतो ना मोबाईल तुझ्या तोंडाने रितेशसाठी 2 शब्द दे बस अरे गाडी रित्या सांग किती ए भाऊ आता येणं काय शे ए यार लाईट अप आहेत का गाडीना जाना पडी गाडी रिवर्स होते कधी थार तर आता फायनल निघालो रित्या काय सीन केला काय सीन तुम्ही 7:30 तर वाजवून दिले ना तू व्हिडिओ गाणं 7:30 आहे टाइम ना बसेल डाका बेका टाकलेलं वाटतंय आज किती वेळ केलाय ए बा ते माफ काढ पहिले एक्सप्रेशन दिसू दे आफ्टर लॉंग टाइम रितेश आपल्या ब्लॉग मध्ये येतोय रितेश 2 शब्द कसं वाटतंय तुला थंडीचं गाडगाड चालू आहे थंडीचं गाडगाड चालू गाडगाड चालू आहे गरम व्हायचा सोर्स नाही भेटला का? आम्हाला भेटला भाऊ जिम काय म्हणतो गाडी घेतली फुल जिम चालू आहे आमची गरम व्हायचा सोर्स आहे अरे काय विषय नाही गाईस आता फास्ट मध्ये जातो मोहितचं प्रॅक्टिकल आहे काय 1-1.5 तासाचं प्रॅक्टिकल आहे स्वतः ते प्रॅक्टिकल करतो अँड बाकी मी सकाळी मस्त फील येतोय ना आता मस्त गाणे ऐकत जाऊ आपण रस्ते बी क्वालिटी फायनली आपण बसलोय अँड तू आता निघ प्रॅक्टिकलला बाय 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 प्रॅक्टिकल चांगलं दे बाहेर कशाला तुमचं कॉलेज आम्ही नाही पाहिजे आम्ही आमना कॉलेज ना पाहिजे तुमच्या कॉलेज आता पाय नाही मग प्रॅक्टिकल घेऊन गाईस तर आता आम्ही चाललोय घरी अँड खूप वेळ लागेल मोहितला 3-1 तास लागून जातील पण 3 तासानंतर आपण त्याला परत गेला जाणार आहे तर आता मस्तपैकी घरी जातो थोडं रेस्ट करतो अँड जेवण वगैरे करून घेऊ 12 वाजून जातील आय थिंक 12ला गेला येऊ रस्ता माहिती नाही करचा नाही माहिती सांगतो तुला मी दुसरा रूट घेतला आम्ही आता फिरून चाललोय असं अँड रितेशला बी घरी काहीतरी काम आहे काय काम आहे रे तुला घरी मागे काम कधी नाही राहत काय काम आहे तुला नेमका त्यांना काम बोल हा शूट सरक ना ए भो सरकला आहे तर आता जातो घरी ओम पण घरी रितेश पण घरी अँड मी पण घरीच जेवण करू जेवण वगैरे झालं की येऊ परत मोहितला गेला आपण सो फायनली काही जेवण वगैरे करून आम्ही निघालोय अँड रितेश काय आला नाही आपल्यासोबत प्रॅक्टिकल झालं असेल आय थिंक तर जातो मोहितला उचलतो मस्तपैकी आणि जाऊ घरी झालं मग प्रॅक्टिकल हे दूर आडत बेकार करून टाकलं कॉलेजमध्ये काय हो मोहित कसं होतं प्रॅक्टिकल एकदम मस्त काय म्हणणं आहे तुझं गाडी मी मंजवाडला पाहिली होती पण कशी गेली म्हणे फोन आला होता शूटर गौतम नाही करू बेस सो काय आता आलोय घरी अँड ओम गेलाय आता रितेश अँड मोहित आहे आणि आपलं एक पार्सल आलं होतं आणि ते पार्सल कालच आणलं ते मोहितचं आहे आणि रितेशला अशा गोष्टी अनबॉक्सिंग करायला खूप आवडता म्हणून रितेशकडे तो पुढाकार दिला आहे 42चा आहे
आले तू कान किती काय मागवलंय मोहित? अरे बाप. बस 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 आता बस. स्वप्ने झाले पुरे. कॉपीराईट करून जाईल, कौतुक नको. ए माईक कुठे गाई हेडफोन अशा म्हणून घेतले, त्यांना माईक आहे म्हणून. बोंड बोंड थँक्यू म्हटलं यांनी. विजिट अगेन, विजिट अगेन. दरे हे काय रे, क्वालिटी चांगली आहे का? थोडे महागातले. आता क्वालिटी वगैरे चेक करू आपण. तू असा वाला नाही काय करायचं तो महाग भेटतो ना मग, तो 10,000 रुपयाला भेटतो ना मग. नाही ना तुला आपलं हे थोडंसं 1,500-2,000 पर्यंत केलाय आपण जुगाड थोडा स्टार्टिंगला, होऊन जाईल. तुला घेऊन टाक बुवा. मोबाईल कुठे याचा? मोबाईल दे ना. त्याचा मोबाईल माझ्याकडे कशाला? का गाडीत राहून गेला? अरे हा काय ते तुम्ही असं काय करायचं नाही. ही बाब्यान मोठा असेल रे कम्फर्टेबल वाटतंय का? एकदम. अरे ते मोठं आहे भाऊ, ते मोठं आहे. भारी का आवाज? आवाज चेक करतो मला. हे वतन येतन लावलंय का? ते उलट लावायचं बघते बघ, ऍक्टिव्हेट गेली. हे वतन कॉलेजमध्ये पाहिलं ना, तेच बघते किती चालू होती. लाव. अरे मला वाटतं बहुत आवाज एवढा येणार. खास नाही. थांब आपण आपले चिते लावू. मासूम शर्मा स्पेशल न्यू हेडफोन. अरे ते लावता कुठे पण ते त्याचा ते काय आहे ना तिथं आहे का? इकडच्याला आहे वाटतं. आहे का? नकार करत दर्शे पाहुणे बरे. तसे पाहिजे बरं. हैदर परत गाणं पास म्हणा. हैदर ए जोन नाही होणार. सिस्टम अरे ते मोबाईलची नाही ना मग रितेश ती कॉड. मग कशाचं मोबाईल दाबी चप्पी कधी दे ना. व्हेरी स्पॉटिफाय आहे बाई इथं आहे, पण ते काढायचं कसं काय? थांब मी काढून देतो तुला. ए तुझी एवढी सॅड प्लेलिस्ट का बरे? पहा कहाणी सुनो जो तुम. ए भाई ते बोलतो ते नको काही करतो. मी प्लेलिस्ट पाहिली का? किती लावणार? ए मोठ्या प्लेलिस्ट रिव्हील करू का? प्लेलिस्ट रिव्हील. बापरे इतके जाम गाणे आहेत ना गाईस. विषय जाऊ दे, आता शांत बसून दे. एकदम जाम जाम प्लेलिस्ट आहे मोहितची. मोहित आज काय झालं कॉलेजला? एकदम बारीक कार्यक्रम झाला. बस काय ए बा गेमर पाहिला का? फ्युचर गेमर इकडे बाय. हॅलो हॅलो बाई साहेब, हे ना हे माईक मध्ये मागवले बाहेरचा नॉईज जाऊ नये म्हणून, नॉईज कॅन्सलेशन साठी. भारी. इथं आहे का? हा. तिथे घॅन घुसायला नको. अरे वा वा. घॅन कशी असते कुठे घुसून जाते. हा बरोबर आहे. जायला नको, त्याच्यामुळे असं अशा पद्धतीने मजा आहे दोस्त, मजा मजा आहे. आहे. आणि रितेश पण एक मोठा पाऊल उचलणार आहे आता. काय पाऊल उचलणार आहे? हवेत उचलणार आहे. हवेत डायरेक्ट बरे बोलत्या डायरेक्ट हवेत सोडणार आहे. पेशन्स. पेशंट फार असं चालू ना लवकरच पेशंट म्हणून नाही रे, पेशन्स थोडंसं समजणे वाले काही इशारा. ज्यांनी रितेश बेकार पॅक बसतो रे. रितेश काय झालं? बेड गार्ड घेतली असेल त्यांना. आणि त्याचं पुढचं वाला केबल दाखवतो कशी टाइप सी का? गाइस अभी हम इसका ही थंबनेल लेने हो. अरे तू कुठे मोठा घालतोय रे मोहित? हॅलो गाईज, तर मी काय म्हणतो मोहित, हे मला लावून दे ना. तू कसं लावता? तुझं आता डोले द्यावं लागतील. नवरदेव रेडी करून दे ना. धर रे धर देवाना. तर आपल्या स्ट्रीमिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि याच थंबनेल घ्यायचं आपल्याला. आजच्या ब्लॉगला तर याच थंबनेल घ्यायचं. थंबनेल तू घालतो, मी करू. तुझे आहेत ना, पण तू घे थंबनेल साठी. काहीच तुम्हाला तुम्ही तर थंबनेल फक्त आले, पण मग आमचं आता कन्फ्युजन झालं कोण लावेल. तुझं आहे रे, तुझं आहे रे. नाही रे, मला नाही आवडत असं. गाईज तुम्ही आता जर थंबनेल पाहताय तर मग ही एवढी बहस झाल्यानंतर मी मोहितला मी हे बसबरी लावून देणार आहे. पटकरू का? लाव नाही का नाही तू लाव लाव. एक तुला एक मी लावतो. त्याच्या
अरे लावडे हा बरं ठीक आहे गाईस मी काय म्हणतो थोडस कॉमेडी येणार आहे आमचं एक मी काय म्हणतो याच्यात ठेवू आणि नाही हातात पकडू की करू ते लांब धर ना तू तुला काय वाटत रे तर मग आता तशी अटच आपण अशी शब्द तू पण करायला तयार निकाल थंबनेल फायनली गाईस थंबनेल कंप्लीट झाला इतका बेकार इतका फनी थंबनेल काढलाय ना आम्ही मी पण लावत नव्हतो मोहित पण लावत नव्हता म्हणून मी एक काना घातलंय अँड मोहितने एक काना घातलं तुम्ही तर बघितलं असेल थंबनेल मध्ये सो आता इथून आम्ही रजा घेतो आणि तू तुझं आता बिडार आवरून घे एकदम माझी छोटी अनबॉक्सिंग केली आपण मोठ्यात मोठी अनबॉक्सिंग करायची बघ आपल्याला यातून पुढे हा चप्पलची उभा 20 रुपये चप्पल चला रितेशचा प्लॅन झालाय आता रितेशला कटिंगला पण सोडायचंय अँड ड्रम पण भरून आणायचंय मग त्याला बी सोडायचंय तर गाईज आजसाठी एवढंच भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय